याचे 2 राऊंड मी इतकी आपल्याला सुंदर असं फ्लावर तयार करायचं, कडचा वापर करायचा आहे। प्लायर्सची माहिती सुद्धा मी थोडीशी कट करून घेतली, पाठीमागे असा वाघ देणार आहे। नमस्कार, प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर बघा, आजपासून आपण आपली जी ज्वेलरी मेकिंगचे क्लास आहेत, म्हणजे इयर कप आहे, तर ते बघणार आहोत। 10 दिवस 10 डिझाईन बघणार आहोत आपण, आणि वेगवेगळ्या बघणार आहोत। तर ज्यांना कुणाला हे इयर कप बघायचे असतील किंवा शिकायचे असतील तर आपल्या चॅनलवरती कंटिन्यू राहायचं आहे। तुम्हाला 10 दिवस 10 वेगवेगळ्या प्रकारचे इथे इयर कप बघायला मिळणार आहे, तेही स्टेप बाय स्टेप। तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपलं शिकवणं कसं आहे ते, आणि याचे ऑनलाईन क्लाससुद्धा चालू आहेत झूम ॲपवरती। तर ज्यांना ॲडमिशन घ्यायचे आहे त्यांनी ॲडमिशन घेऊ शकतात। त्यामध्ये अगदी पहिल्यापासून तर शेवटपर्यंत तुम्हाला शिकवलं जातं। त्याचबरोबर जी फी आहे त्यामध्येच मटेरियलसुद्धा प्रोव्हाइड केलं जातं। तर तुम्हाला कोणाला क्लास करायचा असेल तर तुम्ही नक्की क्लास करू शकता, आणि वरती नंबर दिलेला आहे याच्यावरती मेसेज करून क्लाससाठी तुम्ही बुकिंग करू शकता। तर चला मग आता आपण आपल्या आजच्या या क्लासला सुरुवात करूयात। तर बघा, इथे मी हे आपले प्लायर्स घेतलेले आहेत, आणि याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या प्लायर्सची माहिती दिलेली आहे। कोणी जर नवीन असेल आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। त्या शेजारी बेल आयकॉनला ऑल करायचं आहे। आणि ज्या मैत्रिणींना खरंच ज्वेलरी क्लास करायचा आहे किंवा ज्वेलरी शिकायची आहे, सगळी ज्वेलरी येते पण हे इयर कप वगैरे जमत नाही, त्यांच्यासाठी खास हे बनवलेले आहे। तर त्यांनाही हे व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा याचा उपयोग होईल। तर चला मग आता सुरुवात करूयात। तर इथे मी प्लायर्स घेतलेले आहेत आणि ही वायर घेतलेली आहे। तर आता आपण सगळ्यात अगोदर वायर कट करून घेऊयात। आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी वायर आपल्याला कट करून घ्यायची आहे। तर साधारणतः याचे 2 राऊंड मी इतकी वायर घेतलेली आहे, ठीक आहे। आता तुम्ही नवीन असाल तर 3 राऊंड घ्या, मी 2 राऊंड घेतलेले आहेत। 2 राऊंड घेतल्यानंतर आता हे राऊंड इथे ठेवून घेतलेले आहेत, आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा ओव्हल शेपचा मोती आणि हे मोती घालून आपल्याला सुंदर असं फ्लावर तयार करायचं आहे। तर हे बघा, इथे मी फ्लावर तयार करून घेतलेलं आहे। अशा प्रकारे इथे मोर पीस वापरलेले आहे। तुम्ही अशा प्रकारे हे गोल मिनार वापरू शकता, किंवा तुम्हाला पाहिजे ते तुम्ही इथे वापरू शकता। त्यानंतर इथे बघा, मी अशा प्रकारे बेस बनवून घेतलेला आहे। तर तुम्हाला कशा प्रकारे बेस बनवायचा ते मी तुम्हाला सांगते। तर कानाचा म्हणजे कानाला तुम्ही लावून बघितलं ना तरी याचा बेस होतो, म्हणजे कानाचं माप घ्यायचं अगोदर। आता बघा, साधारणतः खाली 2 इंच एवढं सोडलंय मी, आणि 2 ते 2.5 इंच सोडायचं, आणि नंतर इथे राऊंड करायला घ्यायचे। अगदी सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे, त्याच्यामुळे हळूहळू तुम्ही स्टेप बाय स्टेप इथे बघायचं आहे, कसली गडबड न करता। आणि नाही लक्षात आलं तर रिटर्न तुम्ही बघू शकता। आता बघा, इथे 1 राऊंड करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला पक्कडचा वापर करायचा आहे। प्लायर्सची माहिती सुद्धा दिलेली आहे, याचा व्हिडिओ सेपरेट मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। जवळजवळ 2-3 व्हिडिओमध्ये पूर्ण प्लायर्सची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे। अशा प्रकारे हे आपल्याला गोल गोल करून घ्यायचे। जेवढा मोठा आपला फूल असेल ना तेवढा मोठा आपल्याला हे राऊंड करून घ्यायचे। इथे आपल्याला हे सरळ करून घ्यायचे। आता
पूर्ण तार जी आहे ना ती हाताने सरळ करून घ्या आणि सरळ करण्यासाठी सुद्धा एक प्लायर मिळतो, तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. आता इथे आपल्याला हे फूल बांधून घ्यायचे. आता मी इथे दुसरा हे लावून बेस लावून याचं माप घेते. तुम्ही अगोदर तुमच्या कानाचा माप घ्या. आता इथे मी इथे गोल करून घेणार आहे आणि त्यानुसार करा. हे बघा इथे असं गोल करणार आहे अशा पद्धतीने, किंवा याचा दांडा जरी तुम्ही वापरला तरी चालतो. हे बघा अशा प्रकारे. आणि आता राहिलेली जी वायर आहे ना, जास्तच राहिलेली आहे, इथे तुम्ही असंच गोल करू शकता किंवा कट करून घेऊ शकता. तर इथे मी थोडीशी कट करून घेतली आणि थोडासा असा पाठीमागे असा वाघ देणार आहे अशा पद्धतीने इथे आपला इयर कपचा बेस तयार झालाय. ठीक आहे. आता आपल्याला हे फूल जे आहे ना हे इथे बांधून घ्यायचे. आता फुलाच्या ज्या दोन्ही वायर आहे ना त्या अशा पद्धतीने खाली घालायच्या या होलमधनं आणि व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं. अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित हे बांधून घ्यायचंय. अगदी व्यवस्थित आणि टाईट बांधून घ्यायचं, जास्त लूज नाही ठेवायचे. अशा पद्धतीने 2-2 मोती घेऊन आपल्याला हे पॅक कसं बांधून घ्यायचं आहे बघू शकता. त्यानंतर राऊंडरचा सुद्धा वापर करून तुम्ही अतिशय पॅक करून घेऊ शकता. हे अगदी 2-3 राऊंडमध्ये खूप सुंदर असं पॅक होऊन जातं. तर बघा अशा पद्धतीने साधे सोपे आणि सिंपल असे आपले इथे इयर कप तयार झालेले आहेत. बघू शकता अतिशय सुंदर असे इयर कप दिसतात हे. आता दुसरा सुद्धा मी अशाच पद्धतीने तयार करून घेते. पण इथे काय झालं ना, या फुलाला वायर कमी पडली होती. हे बघा फक्त फूल तयार झाले, वायर कमी पडली, त्याच्यामुळे दुसरी वायर मी इथे अटॅच करून घेते. अशा पद्धतीने अटॅच करायची आहे वायर दुसरी आणि मग आपण इथे हे बांधून घ्यायचं अशा पद्धतीने. आता एकच वायर आहे याला, कारण एका साईडने मी फुलाला बांधून घेतलं, अटॅच करून घेतलंय, त्यामुळे खूप सुंदर दिसतात. अतिशय साधे सिंपल असे हे इयर कप दिसतात. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की करू शकता आणि बिझनेस सुद्धा स्टार्ट करू शकता. तुम्हाला क्लास सुद्धा करायचा असेल तर क्लासमध्ये सुद्धा डिटेल माहिती दिली जाते. झूम ॲपवरती लाईव्ह क्लास घेतला जातो आपला. तर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही नक्कीच ॲडमिशन घेऊ शकता. आणि लवकरच आपले सर्टिफिकेट्ससुद्धा येणार आहे, त्यामुळे सर्टिफिकेट्ससुद्धा तुम्हाला मिळणार आहे. तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित इथे आपल्याला हे पॅक करून घ्यायचं आहे. खूप सुंदर हे इयर कप दिसतात. अतिशय ज्यांना नाजूक साधं सिंपल आवडतं ना तर ते नक्कीच हे यूज करू शकता. याच्यापेक्षाही छोटे फ्लावर आपण इथे अटॅच करू शकतो. छोटे फ्लावर म्हणजे बघा हे जे आहेत ना, तर इथे मी राईज मणी घेतलेले आहेत. तर तुम्ही इथे गोलसुद्धा घेऊ शकता. तर गोलसुद्धा मिळतात, गोलसुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. दाखवते मी तुम्हाला. तर हे बघा अशा पद्धतीचे गोल मिळतात. याच्यामध्ये सुद्धा साईज लहान मोठी जशी पाहिजे तशी मिळते. तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि याने काय होतं ना, हे फ्लावर जे आहे ना हे राऊंड ना छोटं होतं आणि त्यानंतर हे सुद्धा वापरू शकता. तर याची लांबी जी आहे ती थोडी लांब आहे आणि हे थोडंसं आखूड आहे, त्याच्यामुळे तुम्ही हे पण यूज करू शकता. आणि ह्याच्यामध्ये क्वालिटीसुद्धा वेगवेगळी आहे. तर अशा पद्धतीने सुंदर असे आपले इयर कप तयार झालेले आहे. आता खूप ट्रेंडिंगमध्ये असणारे हे इयर कप आहे. तुम्हाला सुद्धा बनवायचे असेल तर तुम्ही सुद्धा बनवा. अजून वेगवेगळ्या प्रकारचे मी तुम्हाला शिकवणार आहे, त्याच्यामुळे आपल्या चॅनलवरती कंटिन्यू राहा. त्याचबरोबर तुम्हाला जर क्लास करायचे असतील तर तुम्ही क्लाससुद्धा करू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, इतर मैत्रिणींसोबत शेअर करा. चला मग परत भेटूयात पुढच्या असंच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.